श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत हरिदासी यांचा अभंग घेतलेला आहे. अभंग. दिलास देवा जन्म संगी उणीव घेऊन. दिलास देवा जन्म संगी उणीव घेऊन, मन नावाची गोष्ट उलगडेना अजून. आवडतो भौतिक पसारा इतरांची न्यून. आवडतो भौतिक पसारा इतरांचे न्यून, मन लागत का नाही कीर्तन भजन ऐकून. दुसऱ्याचे सुख आनंद पाहुनी मनी उठे खेद. दुसऱ्याचे सुख आनंद पाहुनी उठे मनी खेद. कान मानी मन दुसऱ्याच्या आनंदात आनंद. ज्ञानी देखिला म्या डोळा त्याचा कौतुक सोहळा. ज्ञानी देखिला म्या डोळा त्याचा कौतुक सोहळा, उगा का मनी अंगार झोंबला. देवा दिले तुरे मन त्यात वासना दारुण. देवा दिले तुरे मन त्यात वासना दारुण, स्वच्छ पाणी दाखवते जणू दूषित प्रतिबिंब. हरिदासी म्हणे देवा अति लाज वाटे मना. हरिदासी म्हणे देवा अति लाज वाटे मना, मन राहावे निर्मळ तुझ्या चरणी हे शिरकमळ. सारांश. संत हरिदास म्हणतात, हे देवा, तू आम्हाला जन्म दिलास, त्याच्याबरोबर एक मन नावाची गोष्ट दिलेली आहेस की हे मन कसं आहे हे आजतागत आम्हाला उलगडलेलं नाही आहे. या जगामध्ये प्रत्येक माणसाबरोबर मन असतं. हे मन जन्मभर त्याला साथ देतं. हे मन खूप वेगवेगळ्या भावनेतून जातं. कधी त्याला आनंद होतो, कधी त्याला दुःख होतं, कधी तो एखाद्याचा मत्सर करतो, कधी एखाद्याचा हेवा करतो. या मनात अनेक छटा उमटत असतात. हे मनाचं अस्थिरपण बघून संत हरिदासी देवाला उद्देशून म्हणतायत. अर्थ. त्या म्हणतात, हे देवा, तू आम्हाला जन्म तर दिलास, पण आमच्याबरोबर एक उणीव दिली आहेस. ही मन नावाची चीज दिलेली आहेस तू आम्हाला, पण ती नक्की काय आहे हे अजूनही आम्हाला उलगडलेलं नाही आहे. आम्हाला भौतिक पसारा आवडतो, पण आमचं मन त्यात सतत रमतच असतं. पण हा भौतिक पसारा बघत असताना आम्ही जास्तीत जास्त इतरांचे न्यून पाहतो. म्हणजे इतरांकडं काय कमी आहे, त्यांची टिंगल टवाळी हे करण्यात आमचं मन रमून जातं. पण असा विचार मनात येतो, हेच मन जर कीर्तन भजनात रंगून गेलं तर जीवनाचं सार्थक नाही का होणार. एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला, काही कारणाने त्याच्या जीवनात सुख आलं, तर खरं तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. पण हे मन इतकं दूषित आहे की ते दुसऱ्याचा आनंद बघून त्याच्या मनात खेद उत्पन्न होतो. ते म्हणतं की माझ्या जीवनात का बरं असा एवढा आनंद नाही. म्हणजेच मन हे कधी समाधानाने राहतच नाही. एखादा ज्ञानी मनुष्य त्यांनी त्याच्या ज्ञानाने जगाला दिपून टाकले तर त्याचे कौतुकाचे सोहळे होतात. लोक त्याच्या ज्ञानाचं कौतुक करतात. पण एखादा कमी बुद्धीचा, कमी ज्ञानाचा माणूस हे सगळं बघून मात्र मनात जळतो. त्याला असं वाटतं की अरे, सगळेजण ह्याचा कौतुक करतायत. म्हणजेच त्याचं मन हा कौतुक सोहळासुद्धा नीटपणे बघू शकत नाही. आणखीन एक गोष्ट अशी आहे की देवा, तू आम्हाला मन तर दिलेस, पण त्या वासना खूप आहेत. त्यात खूप वासना असल्यामुळं हे मन
कधी स्वच्छच होत नाही. स्वच्छ पाण्यातसुद्धा याचं दूषित प्रतिबिंब दिसतं. हरिदासी म्हणतात, देवा, आता खरं सांगायचं तर आमचीच आम्हाला लाज वाटते. मन निर्मळ राहावं अशी फार मनोमन इच्छा आहे. यासाठी मी तुझी सतत प्रार्थना करते. तू मला अशी शक्ती दे की जेणेकरून माझं मन हे कायम तुझ्या कीर्तनात, भजनात रंगून जाईल आणि मी सतत सात्विक विचारात राहीन. आणि मी तुला साष्टांग नमन करून ही एक प्रार्थना करत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.